नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। घरचा स्वाद आजच्या मेनूमध्ये तोंडल्याची भाजी। ही भाजी खूप पौष्टिक आणि फायबरयुक्त अशी भाजी आहे। ज्यांना शुगर आहे त्यांना कारल्याची भाजी खाऊन कंटाळा त्यांनी ह्या भाजीचा आपल्या आहारात समावेश जरूर करावा। ही भाजी वजन कमी करण्यास खूप मदत करते, तसेच शरीरात थंडावा आणि पोटाला थंडावा देणारी भाजी आहे। ज्यांना किडनीचा किंवा लघवीचा त्रास असेल, उष्णतेचा त्रास असेल, त्यांनी ह्या भाजीचा समावेश जरूर करावा। रक्तामध्ये असलेले विषारी घटक बाहेर टाकण्यास या भाजीचा आपल्याला खूप उपयोग होतो शरीरासाठी। चला तर बघूया ही भाजी कशी बनवायची। सर्वप्रथम मी मस्त भाजी कट करून घेतली, त्याबरोबर लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा आणि बारीक चिरलेली आपली तोंडलीची भाजी। आता मी गॅसवर कढई गरम करून घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे। जिरे मोहरीची फोडणी करून घेणार आहे। जिरे मोहरीचा कसा मस्त तडतड आवाज येतो, मला खूप आवडतो। तुम्हाला आवडतो का? आता ह्या फोडणीमध्ये मी बारीक ठेचा टाकून घेणार आहे हिरव्या मिरच्यांचा, तसंच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर 2-3 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या, त्याही मी यामध्ये फोडणीत टाकलेले आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची, मस्त अशी परतून घ्यायची फोडणीला। तुम्ही जर ही रेसिपी माझी यूट्यूबवरून बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, चिमूटभर हिंग टाकून घेतलं, जो पोटासाठी खूप चांगला असतो। आता मी तोंडल्याची भाजी जी आपण कट करून घेतली ती टाकून छान परतून घेणार आहे। तुम्ही जर मला फेसबुकवरून बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा। लाईक आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आणि माझी सांगितलेली माहिती। भाजी छान परतून आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी छान परतून घ्यायची आहे। अशाच रेसिपी बघायला तुम्हाला नक्की आवडतील का घरगुती पद्धतीने। आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून भाजी खाली जळणार नाही, करपणार नाही। आणि मस्त झाकण ठेवून आपण 5-10 मिनटं झाकून शिजवून घेणार आहे या भाजीला। तसंच मी 2-3 चमचे खोबरं मिक्सरमध्ये वाटून घेतले, तेही मी यामध्ये ॲड केलं आहे आणि पुन्हा 2 मिनटं शिजवून घ्यायचे आपल्याला ह्या भाजीला। भाजी छान शिजली आपली, मस्त टेस्ट आणि पौष्टिक फायबरयुक्त अशी भाजी आपली रेडी झाली। खूप छान चव लागते याची ह्या भाजीची, भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय मस्त लागते। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही माझी घरगुती पद्धतीने केलेली भाजी तोंडल्याची। थँक्यू सो मच।